नमस्कार मंडळी. तर आजचा व्लॉग ह्यासाठी आहे, 20ची फायनल्स आहे टेनिसची. तर त्यासाठी आम्ही डाऊनटाऊनमध्ये चाललो आहे. इथलं जे आता टेनिस कोर्ट आहे ते आहे हस्टन लेक पार्क आणि आजचा जो प्लेयर आहे त्याचं नाव आहे जेफ आणि तो सुद्धा सगळ्या मॅचेस जिंकला आहे आत्तापर्यंत, जसा 20 जिंकला आहे. सो आजची मॅच इंटरेस्टिंग आहे, पाहूया. तर आजच्या फायनल्सचा हा पहिला बॉल 20चा पहिली सर्व केली. विंड आहेच आज, पण ऊन तर आहेच पण विंडसुद्धा आहे. आणि दोघांची प्रॅक्टिस बघितली ना, भारी आहे. विंडमुळे पण प्रेशर येतं. हां, ये छान चालली रॅली. ये भेटला. आता सेकंड सेट सुरू झाला आहे. पहिला सेट झाला. ओ मस्त मस्त मस्त, आई शपथ. दोन वेळा फॉल झाला जेकचा. आता 20 आघाडीवरतीच आहे अजून. हा पहिला अजून त्यांचा गेम जो बोलतात ना, तो राऊंड पूर्ण नाही झालेला. थर्ड त्याचा फॉल झाला. ह्यांच्या रॅलीज छान चालत. आई शपथ, 20 तर राहिला. कालपासून आम्ही ॲक्च्युली खूप बिझी होतो, सॅटरडे संडे पूर्ण आमचा. आणि आज त्याची मॅच आहे, तर 20 खूप टायर्ड आहे. त्याच्यामुळे त्याला खेळताना त्रास पण वाटतोय जरा. ग्रेट रॅली. फूड स्टॉल गाडी आहे, ते रेडी घेऊन चालते. मस्तच झाली रॅली. 20ला पॉईंट भेटला. दोघेही खूप चांगले खेळत आहेत, त्यामुळे कदाचित स्ट्रॅटेजी लावावं लागेल किंवा लक्ष देऊन फारच हिमतीने खेळावं लागेल. चांगला जोर लावावा लागणार आहे 20ला जिंकायचं असेल तर.
आता विशने फर्स्ट सेट जिंकलेला आहे आणि जेफचा बॅकहँड खूप चांगला आहे, तो खूप भारी खेळतोय. टफ मॅच सुरू आहे आणि अजून एक जर सेट कंटिन्युअसली जर विश जिंकला तर मग तो विनर असेल. पण जर समजा दुसरा सेट जेफ जिंकला तर तिसरा सेट विशला जिंकावाच लागेल. छान रॅली सुरू आहे. टॉप टॉप सगळे बॉल्सचे आवाज आहेत. अप विशला भेटला. आता दुसऱ्या सेटचा दुसरा गेम सुरू आहे, पण त्याचा फॉल गेला, त्याच्यामुळे आता तो परत सेकंड सर्व करतोय. मस्त अटीतटीचा सामना सुरू आहे हा.
काल विशची टेनिसची टुर्नामेंटची फायनल मॅच होती. जेफ होता प्लेयर आणि तो सुद्धा सगळ्या मॅचेस जिंकला होता आतापर्यंत आणि विशसुद्धा सगळ्या मॅचेस जिंकला होता. तर हे तर आम्हाला माहिती होतं की खूपच अशी टफ मॅच होणार आहे, अटीतटीचा सामना होणार आहे आणि तसंच झालं. विशचे मित्र पण आलेले त्याला चिअरअप करायला आणि तिथं ग्राउंडवरती जेवढे पण लोक स्वतः प्रॅक्टिससाठी आलेले, खेळायला आले होते, ते त्यांचं खेळणं सोडून ह्यांची मॅच बघत होते, कारण की हे खरंच खूप चांगलं खेळत होते. पहिला सेट विश जिंकला, दुसऱ्या सेटला अगदी थोड्या पॉईंटमुळे जेफ जिंकला त्यावेळेला आणि मग तिसरा सेट विशने काढलाच आणि तो विनर झाला. त्याच्यामुळे आता चॅम्पियन आहे विश. त्याच्यामुळे आता चॅम्पियनचाच आपण इंटरव्ह्यू घेऊया आणि त्याच्याकडून जाणून घेऊया की कसा कसा गेम होता, कारण गेममधले बारकावे तोच जास्त चांगले सांगू शकतो. पण त्याआधी मला हे सांगायला आवडेल की ज्या वेळेला आपण स्पोर्ट्समन असतो तर चिडीचा गेम करू नये आणि हे लोक नाही करत चिडीचा गेम. गेममध्ये सगळेजण तंतोतंत नियम पाळतात, छान खेळतात. पण असं झालं की तिसऱ्या सेट पर्यंत जेफ खूप चांगला खेळत होता, त्याचा ॲटिट्यूड चांगला होता, पण जसं त्याला कळालं की आता तो हरणार आहे शेवटच्या काही पॉईंट्सला, कारण की शेवटचा सेट विश 6-0 जिंकला, 6-1 जिंकला. तर त्याच्यामुळे ज्या वेळेला जेफला जाणवलं की आता तो हरणार आहे आणि ही मॅच विश जिंकणार आहे, ऑफकोर्स तो आधीचा चॅम्पियन होता, विनर होता आधी कधीच्या वर्षांचा आणि आता विश करणार होता, जिंकणार होता, तर त्याने रागाने बॉल एवढ्या जोरात कोर्टच्या बाहेर फिरकवला. नशीब तो कुणाला लागला नाही, पण ते एका चांगल्या स्पोर्ट्समॅनचं लक्षण नव्हे. आणि मग नंतर जिंकल्यानंतर पण विशचे मित्र त्याला बोलले की बाबा ठीक आहे, बेटर लक नेक्स्ट टाइम, तू चांगला खेळलास आणि ऑफकोर्स ह्याला तर चिअरअप करणार. तर तो थांबला पण नाही तिथे, फक्त कॉंग्रॅट्स बोलला आणि निघून गेला. आणि कदाचित त्याला नंतर उपरती झाली असेल, त्याला कळालं असेल की त्याने ते चुकीचं बिहेवियर केलं, मग त्यामुळे त्याने रात्री विशला मेसेज केला आणि कॉंग्रॅच्युलेशन्स पण बोलला, खेळूया पुन्हा, भेटूया असं बोलला. तर चला, देर आहे दुरुस्त आहे, हे पण काही कमी नव्हे. तर आता मी विशचा इंटरव्ह्यू सुरू करते. हाय विश, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. येस, आता गेमबद्दल सांग आपल्या. येस येस डेफिनेटली. तर फायनल होती आणि आपण आधीच्या मॅचेस जिंकलो होतो. आपण रेग्युलरली प्रॅक्टिस पण करत होतो, पण तो प्लेयर पण तयारीचा होता. त्याने पण ऑलरेडी 1-2 टुर्नामेंट्स जिंकलेले आहेत आधी आणि मला माहिती होतं की मॅच टफ होणार आहे, बट आय वॉज प्रिपेअर्ड. गेले 1-2 दिवस थोडे हेक्टिक होते आपल्याला, सारखं बाहेर जावं लागायचं, काही ना काहीतरी काम होतं. मी क्रिकेट पण खेळलो, त्यामुळे आय वॉज नॉट 100% फिट बिफोर द मॅच. बट मॅच आहे तर ऑब्व्हियसली मेंटली पण प्रिपेअर व्हावं लागतं. तर मी डिसाईड केलं की नाही ठीक आहे, मॅच आहे तर आपल्याला खेळावंच लागेल. तर ॲज अँड वेन गेम पुढे गेला त्याप्रमाणे माझा फिटनेस पण मला दिसून आला की आय कॅन प्ले द मॅच. स्टार्टिंगला थोडं वाटलं होतं की, कारण रॅलीज आमच्या खूप मोठ्या होत होत्या, दोघं पण आम्ही भरपूर पळत होतो, कारण पॉईंट इझिली कोणच देत नव्हतं. सगळे पॉईंट्स अर्न करावे लागत होते. प्रत्येक पॉईंट मागे तुम्हाला एफर्ट टाकल्याशिवाय पॉईंट नव्हताच भेटणार, ते तर शुअर होतं. कारण आधीच्या मॅचेसमध्ये कसं कधी कधी थोडेफार पॉईंट्स ऑपोनंटच्या मिस्टेकमुळे भेटून जायचे, अनफोर्स्ड एररमुळे. पण जेफ इज अ रिअली गुड प्लेअर. त्याचा बॉलवरती कंट्रोल खूप चांगला आहे, त्याची सर्व्हिस खूप चांगली आहे. त्याने लिटरली 80 to 85% ॲक्युरेसीने त्याने फर्स्ट सर्व केली असेल. तर माझी तेवढी ॲक्युरेसी नव्हती, माझी मे बी 60% असेल, पण 85% ॲक्युरेसी इज व्हेरी हाय. त्यामुळे त्याची फर्स्ट सर्व तर चांगली होतीच, प्लस त्याचा बॅकहँडसुद्धा खूप स्ट्रॉंग होता. युजली जे प्लेयर्स असतात त्यांचा फोरहँड स्ट्रॉंग असतो आणि बॅकहँड कम्पॅरेटिव्हली वीक असतो फोरहँडशी कम्पेअर केला तर. पण याचा बॅकहँड खूपच स्ट्रॉंग होता. फोरहँड तर चांगला होताच, बट बॅकहँड वॉज टू स्ट्रॉंग. म्हणजे त्याने बॅकहँड विनर्स जवळपास 20 ते 25 बॅकहँड विनर्स मारले असतील त्याने पूर्ण मॅचमध्ये. तर त्यामुळे मला गेम जसा जसा प्रोग्रेस होत होता, मला स्ट्रॅटेजी चेंज करावी लागली आधीमध्ये. कारण युजली मी बॅकहँडला अटॅक करतो, ड्रॉप शॉट्स टाकतो, पण जेफ वॉज रिअली गुड ॲट बोथ. त्याचा बॅकहँड पण चांगला आहे, त्याचं रनिंग पण चांगलं आहे, कोर्ट कव्हरेज चांगलं होतं त्याचं. त्यामुळे मला प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी नवीन ट्राय करून मग ते इम्प्लिमेंट करावं लागायचं, ते पण ड्युरिंग द मॅच.
फर्स्ट सेट मी समहाव जिंकलो, दोघं पण सर्व्हिस होल्ड करत होतो, पण मला एक ब्रेक भेटला आणि मी ती 6-4ने मग पहिला सेट जिंकलो. पण तोपर्यंत दोघंही म्हणजे थकलो होतो ऑब्व्हियसली, कारण धावत भरपूर होतो, गरमी पण होती, त्यामुळे तुमचा स्टॅमिना वगैरे दिसून येतो अशा मॅचेसमध्ये. सेकंड सेटमध्ये ॲक्च्युली आय वॉज लिडिंग 5-2, पण मी थकलो पण होतो, तो पण थकला होता, पण त्याचा गेम खूप चांगला एकदम पीकवरती आला त्या मोमेंटला आणि त्याने तिथून 5 गेम्स घेतले, स्ट्रेट गेम्स, आणि त्याने 7-5ने तो सेट जिंकला सेकंड सेट. मग मी डिसाईड केलं की आपल्याला काहीतरी स्ट्रॅटेजी चेंज करावी लागेल. आय कॅनॉट रिलाय ऑन हिम मेकिंग एरर. तो एरर्स कमी करत होता, त्यामुळे मला पॉईंट्स विन करण्यासाठी काहीतरी नवीन स्ट्रॅटेजी अप्लाय करायची होती. मग मी त्याच्या फोरहँडला अटॅक करायला चालू केलं थर्ड सेटमध्ये. माझी सर्व्हिसची पण ॲक्युरेसी वाढली थर्ड सेटमध्ये, कारण तोपर्यंत तुमचं कॉन्सन्ट्रेशन होतं. यू एक्झॅक्टली नो की बॉल किती जोरात मारल्यानंतर कुठे जाणार आहे, तुम्ही अँगल्स पण द्यायला लागता. सो ॲज अँड वेन द गेम प्रोग्रेसेस यू गेट इन टू द गेम टोटली, आणि ग्राउंड तुमचं होऊन जातं त्यावेळी त्या मोमेंटला. मग सर्व्हिस ॲक्युरेसी वाढली, मी त्याच्या फोरहँडला अटॅक करायला लागलो. मला एफर्ट्स घ्यावे लागले ऑब्व्हियसली, पण फोरहँडला अटॅक करायला लागलो, मी ड्रॉप शॉट्स टाकले, आणि मग मला कळालं की अच्छा असे पॉईंट्स आपल्याला भेटत आहेत. मग मी ते कंटिन्यू केलं. थर्ड सेटमध्ये आय वॉज लिडिंग 4-0, मग त्याचे सर त्याने होल्ड केली, 4-1 झाला. मग त्यानंतर मी 2 गेम्स जिंकले आणि 6-1ने तो सेट जिंकला. पण लिटरली वी वर प्लेईंग फॉर लाईक 2.5 hours. 2 तास 30 मिनिट ते 2 तास 35 मिनिट आमची मॅच चालू होती, आणि माझे फ्रेंड्स पण आलेले सपोर्ट करायला कम्युनिटीमधले, ते तर आहेच, पण त्या पार्कमधले जेवढे पण लोक होते त्या फेन्सच्या आजूबाजूने, ग्राउंडच्या आजूबाजूने मॅच बघत होते. ते आम्हाला मॅचच्या वेळेस एवढं आम्ही रिअलाईज नाही केलं, पण नंतर बघितलं तर बरेच लोक प्रत्येक पॉईंट नंतर मग टाळ्या वाजवत होते. देन वी रिअलाइज की अच्छा लोक पण बघतायत मॅच, कारण आधीच्या मॅचेसमध्ये खूप कमी ऑडियन्स असायचं. इथे आम्ही एक्सपेक्ट नव्हतं केलं, बट द क्राऊड वॉज रिअली गुड आणि मी खूप एन्जॉय केली मॅच. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझी पार्टनर माझ्यासोबत होती प्रत्येक मॅचला. म्हणजे मी या टुर्नामेंटमध्ये 10 मॅचेस खेळलो, सगळ्या जिंकलो, पण प्रत्येक मॅचमध्ये चिमू माझ्यासोबत होतीच. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी ती बघायची, बॅगमध्ये हे घेतलंय का, ते घेतलंय का. प्रत्येक गेम ब्रेक नंतर पण ती स्वतःहून बॉटलचं झाकण ओपन करून ठेवायची, खूप हेल्प करायची माझी, ती सपोर्ट करायची, आणि तिने पण एन्जॉय केलं. काही काही मॅचेसमध्ये तिला फर्स्ट सेट नंतर समजून जायचं की हा आता जिंकणार आहे, मग ती बाहेर जायची, पार्कमध्ये वगैरे फिरून यायची. पण फायनल मॅचला ती हल्ली नाही जागेवरून, 2.5 तास एकाच जागेवरती ती बसून मॅच बघत होती की आज काय होतंय, आज काय होतंय. येस, शी हॅज बीन रिअली सपोर्टिव्ह. ऑब्व्हियसली आता फ्युचरमध्ये पण टुर्नामेंट्स असतील तर मी तिला घेऊनच जाईल सोबत. शी इज माय लकी चार्म. सो थँक्यू सो मच. थँक्यू. तर कसं होतं ना की आधीच्या मॅचेसमध्ये सगळ्या मॅचेस अशा होत्या की विश दोन्ही सेट जिंकला, त्याच्यामुळे मॅच तिथेच संपून जायची. त्यांची 3-3 सेटची मॅच होत होती. आणि ह्यामध्ये असं होतं ना की मी 2 सेटला रेकॉर्डिंग पण केलं. ह्यांच्या रॅलीज तर इतक्या सुंदर होत्या की बॉल ड्रॉपच व्हायचा नाही, आणि जेफची हाईट पण जास्त होती, फिटनेस पण चांगला आहे, तो जोराने शॉट मारायचा, कधी कधी 20च्या उंचीच्याही बाहेर जात होता. तर दोन्ही सेटला म्हणजे दुसरा सेट ज्या वेळेला त्याने जिंकला ना, तर त्यावेळेला मग असं वाटलं की नाही तिसरा आता काहीतरी होणार आहे यामध्ये इंटरेस्टिंग. त्यामुळे कुठे जायची हिंमत पण नाही झाली, इच्छा पण नाही झाली, आणि मी विशकडेच बघत होती. तो खूप थकला होता, पण तरी पण त्याने खूप चांगले एफर्ट्स घेऊन तो खेळला आणि मजा वाटली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरचे खूप खुश झाले, इथले इंडियन फ्रेंड्स खुश झाले ज्यांना पण समजलं. कारण की कसं असतं ना की आपण ज्या वेळेला भारतामध्ये राहतो तर त्यावेळेला आपण थोडंसं राज्यांपुरतंच लिमिटेड असतो, किंवा ऑफिसमध्ये आपले असतात बरेच फ्रेंड्स, पण इथे आपण कुठल्या राज्याचे नसतं, फक्त एका देशाचे असतो. आणि त्यामुळे त्या लोकांना पण अभिमान वाटला की ह्या टुर्नामेंटमध्ये मुळातच एकच इंडियन प्लेअर होता, तो म्हणजे विश होता. राईट विश? डिव्हिजन ए मध्ये, बाकी डिव्हिजन सी आणि डी मध्ये होते. हां, पण आतापर्यंत खेळत आल्यापैकी विशच होता, आणि बाकी सगळे हे अमेरिकन्स होते. सगळ्यांची स्पोर्ट्समनशिप चांगलीच आहे, खूप सपोर्टिव्ह आहेत लोक.
इयान ज्या वेळेला हरला होता 8th मॅच, त्यावेळेला तो पण थोडासा चिडला होता, म्हणजे त्याला वाईट वाटलं होतं. आणि ठीक आहे, पण काहीच हरकत नाही. पण इयान सुद्धा सेमीफायनल्स खेळला होता आणि त्यामध्ये हरला. आणि त्याला ज्याने हरवला होता जेफ, तो ह्या वेळेला होता. मस्त मजा आली, दोघांनी पण खेळलं, एन्जॉय केला. घरचे खुश आहेत, घरच्यांना वाटतंय की दुसऱ्या देशामध्ये जाऊन त्यांच्या ग्राउंडवर जाऊन हरवलं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि विशचा फिटनेस खरंच खूप चांगला आहे. त्याला वाटतं, एका तो मॅचच्या इंटरव्ह्यूला बोलला होता की माझं पोट वाढलंय, वजन कमी करायला लागेल. असं काही नाही आहे, तो फिट अँड फाईन आहे, चांगलं खाऊन पिऊन. आणि रेग्युलर प्रॅक्टिस महत्त्वाची आहे. काम तर असतंच, सगळ्यांचंच असतं रोज काम. IT चा जॉब असल्यामुळे बसून तुम्हाला खूप वेळ काम करावं लागतं. आणि मग थकल्यानंतर त्याला काहीतरी एक्सरसाइज हवा, तर त्याला ते असं जिममध्ये जाऊन खेळणं वगैरे नाही आवडत. क्रिकेटपेक्षा त्याला टेनिसवरती अतिशय प्रेम आहे, त्यामुळे तो खेळतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी होत गेल्या. आणि येस, वी आर हॅपी नाऊ. थँक्यू, बाय बाय. बाय बाय.